रणधुमाळी उडलेली आहे आणि गेल्या 6 महिन्यापासून किंवा वर्षभरापासून जो राज्यामध्ये जे मराठा आणि ओबीसी जे चित्रकरण झालेलं आहे त्यामध्ये धनगर आरक्षणाची प्रमुख मागणी ही एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीची असताना प्रामुख्यानं मी धनगर समाजाच्या चळवळीमध्ये काम करत असताना धनगर समाजाचे नेते हे सगळे ओबीसीच्या स्टेजवर छगन भुजबळाच्या नादी लागून धनगर समाजाच्या आरक्षणाचं पूर्ण वाटोळं समाजाच्या नेत्यांना आणि छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालेलं आहे। कारण हे सर्व नेते धनगर समाज नेते ओबीसीच्या स्टेजवर भुजबळांच्या जातात आणि धनगर एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तिथं एकत्र असलेले नेते एका धनगर एसटी बजावणीसाठी एका स्टेजवर येत नाही आहेत। त्यामुळे माझे धनगर समाजाच्या माध्यमातून छगन भुजबळराव यांना अपील आहे की तुम्ही धनगर आरक्षणासाठी तुमची भूमिका जाहीर करावी। जिरवळ हे तुमचे सहकारी आहेत, मग जिरवळांची जी भूमिका आहे ती तुमची भूमिका आहे का? मनोज जरांगे पाटील गेल्या 1 वर्षापासून जाहीर पाठिंबा धनगर आरक्षणाला देत आहेत, परंतु छगन भुजबळ त्याबद्दल शब्द बोलत नाही आहेत। छगन भुजबळांनी भूमिका जाहीर करावी, अन्यथा त्यांना धनगर समाजातला एकही तरुण ओबीसी नेता मानणार नाहीये। आमची भूमिका जो आम्हाला पाठिंबा देईल, आमच्या बरोबर राजकीय जो पायरा करेल, इथून पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये आम्ही त्यांच्यासोबत राजकारण समाजकारण करू। लक्ष्मण हाके काय हे पहा, लक्ष्मण हाके जे वडेगोदरीचं पहिलं जे आंदोलन झालं त्या आंदोलनामधली जी दिशा होती आणि दुसरं जे आंदोलन झालं त्या दुसऱ्या आंदोलनामधली दिशा आणि त्यांची भाषा जर तुम्ही बघितली असेल ते पूर्ण भुजबळांच्या स्क्रिप्टवर काम करतायत आणि धनगर आणि मराठा समाजामध्ये वाद लावायचं काम होतंय। त्याचे मी तुम्हाला पुरावे देऊ शकतो। लोकसभेच्या काळामध्ये त्यांनी मराठा समाजाच्या तरुणांना काळं फासण्यासाठी सुद्धा पैसे दिले होते, परंतु तो प्रयोग सक्सेस झाला नाही। तसेच त्यांनी पॅरलर उमेदवार निंबाळकर भाजपचे यांच्याबरोबरही बैठका केल्या होत्या आणि आज ते भाजपची भाषा बोलतायत, फडणवीसांची भाषा बोलतायत, कुठेतरी RSSची भाषा बोलतायत, परंतु यामध्ये धनगर आणि मराठा वाद होऊन हा धनगर समाजाचं फार मोठं नुकसान आहे। याचा परिणाम लोकसभेमध्ये लक्ष्मण हाके यांची लोकसभेची माड्याची उमेदवारी कट झाली, मराठा समाजाला विरोध केला म्हणून महादेव जानकरांचा पराभव झाला आणि येणाऱ्या काळात आमचं पक्षीय राजकारणात एक आमदार आहे आता बर्णे मामा, आणि येणाऱ्या काळात जर आमचे आमदार वाढवायचे असतील तर आम्हाला सामाजिक जे समीकरण आहे ते सर्वांना सोबत घेऊन करावं लागेल। परंतु वरचे महाविकास आघाडीकडे माहितीकडले नेते मराठा व ओबीसी वाद लावून धनगर हा समाज 2 नंबर संख्येचा असल्यानं तो आक्रमक आहे आणि तो पुढे येऊन कुठंतरी त्यांची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळं पण त्याचं सगळ्यात जास्त नुकसान हा धनगर समाजाचं होत आहे। मराठा आणि धनगरमध्ये कोण वादला होता? मराठा आणि धनगर समाजामध्ये देवेंद्र फडणवीस, छगनराव भुजबळाने आता ती सगळी जबाबदारी लक्ष्मण हाके यांच्या खांद्यावर दिलेली आहे। कारण गेल्या 2 महिन्यापासून छगनराव भुजबळ हे ओबीसी व मराठा या आंदोलनावर एक शब्द बोलत नाहीत आणि लक्ष्मण हाकेकडून फक्त शरद पवार, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांना टार्गेट केलं जातं आहे। त्यांनी कधीही एकदाही म्हणले नाहीत की देवेंद्र फडणवीस तुम्ही आमचं एसटीचं आरक्षण पहिल्या कॅबिनेटमध्ये 2014ला देतो म्हणला होता, तुम्ही आमची अंमलबजावणी करा। धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर असतील, राम शिंदे असतील, हे अत्यंत देवेंद्र फडणवीसच्या निकटवर्ती आहेत, परंतु कधीही त्यांनी फडणवीसांना जाहीर भूमिका घेऊन विचारलेलं नाही। ही समाजाची दिशाभूल आहे। कारण हे नेते सगळे प्रकाशांना सहित सगळे हे भुजबळांच्या स्टेजवर जातात। मी पंढरपूरला आपल्या इथे ज्यावेळेस बैठक झाली त्यावेळेस प्रकाशांना जाहीर प्रश्न विचारत आपले माऊली भाऊ सगळेच होते। आपण यांची पूर्ण जे काही मनोगत आहे ते ऐकलं, यांचं मत ऐकल्याच्यानंतर आपल्या लक्षामध्ये हे येतं की छगन भुजबळ असतील किंवा आत्ता उदयास आलेले लक्ष्मण हाके असतील, हे ओबीसी नेते म्हणून जरी मिरवत असले तरी ते फक्त भाजपच्या इशाऱ्यावरती काम करतायत, ओबीसीचं त्यांना देणं घेणं नाही असाच काहीतरी यांच्या बोलण्याचा अर्थ होतो। आणि जरांगे पाटलांनी आत्तापर्यंत धनगर आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे, परंतु 10 वर्षापूर्वी आश्वासन देऊन सुद्धा भाजपनं त्या बाबतीमध्ये काहीही केलेलं नाही असंही यांनी सांगितलं आणि आता त्याचा परिणाम निवडणुकीवर कसा होतो ते पाहू।